लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केलाय। अहिल्यानगरमध्ये हाकेंच्या गाडीवर हल्ला करण्यात आला। स्वतः लक्ष्मण हाके आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। लक्ष्मणजी, कुणी हा हल्ला केलाय, कुणावर तुम्ही आरोप करताय याबाबत? नाही, आरोप आता कुणावर हे पोलीस डिपार्टमेंटने आणि शासनाने बघावं। हा पण संशय कुणावर आहे तुमचा? संशय कुणावर घ्यायचा? संशय आज 8वा 9वा हल्ला आहे हा। आणि गाडी पूर्ण फोडलेली आहे आणि दुसरी गाडी पण फोडलेली आहे। 2 गाड्यांवरती हल्ला केला आणि 2 पोलीस व्हॅन असताना जवळजवळ पोलीस डिपार्टमेंटचा 10 ते 12 स्टाफ असताना जर अशा पद्धतीने मोठे लाकडी बांबू घेऊन जर गाडीवर हल्ला करत असतील तर यांना कायद्याचा धाक, पोलिसांचा धाकच राहिलेला नाही। आणि आमचा गुन्हा काय तर आम्ही ओबीसीचे प्रश्न उठवतोय। बरं हाकेजी, तुम्ही हां बोला बोला। काल तुम्ही पोस्ट लिहिली होती फेसबुकवर, शत्रू वाढतायत असं म्हटलं होतं आणि आज असा हल्ला होतोय तुमच्यावर। हा, ते आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी। आज 8वा 9वा हल्ला आहे, कोणी सिरियस घ्यायला तयार नाही। ना प्रश्नावर बोलायला कोणी तयार आहे, ना कोणी आम्ही काय बोलतोय हे ऐकून घ्यायला तयार आहे। हे काय होणार आहे आणि याचा एंड काय होणार आहे आम्हाला माहिती नाही। बरं, जरांगेंना तुमच्या गाडीवर हल्ला झाल्याचं सांगितलं, त्यावर ते म्हणाले की प्रसिद्धीसाठी म्हणून हे हल्ले करून घेतलेत। अरे, तो जरांगे मूर्ख माणूस आहे, डोक्यावर त्याचा परिणाम झालाय। या जरांगे बावळट नावाच्या माणसाने अरे आजपर्यंत हल्ले झाले, पोलिसांच्या समोर आम्ही स्टंट करतो का मूर्ख माणसा? अरे महाराष्ट्राची वाट लावली तू, आता माझी जीभ घसरली म्हणाल तुम्ही। असा बेजबाबदार बावळट माणूस मराठा समाजाचं नेतृत्व करतोय, लाज वाटते असल्या हरामखोर माणसाची। आतापर्यंत 8 हल्ले झाले, आम्ही स्टंट केले का? 2 हात मोडले, त्याच्यावर एकही माणूस बोलायला तयार नाही या महाराष्ट्रात, आणि परत म्हणतो स्टंटबाजी। हाकेजी, आज हा हल्ला तुमच्यावर करण्यात आला, तुम्ही म्हणताय पोलिसांच्या गाड्याही सोबत होत्या, पोलिसांनी या हल्लेखोरांना पकडलं नाही का? आपण पुन्हा एकदा लक्ष्मण हाके यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत। लक्ष्मण हाके स्वतः आपल्या सोबत होते। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अहिल्यानगरमध्ये हल्ला करण्यात आलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।